भारतीय संविधान परिषदेचं करण्यात आलंय 30 जूनला आयोजन। मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती। भारतीय मुस्लिम समाजाबद्दल असलेला भ्रम आणि वास्तव यांची ठोसपणे होणार मांडणी। भारतीय संविधानाला प्रमाण मानून भारतीय मुस्लिम समाजाच्या न्याय, हक्क आणि अधिकारासाठी तसंच भारतीय मुस्लिम समाजाबद्दल असलेले भ्रम आणि वास्तव यांची ठोसपणे मांडणी करण्यासाठी संविधान परिषद 30 जून रोजी आयोजित होणार असल्याचं मत मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी आजरा इथं पत्रकार परिषदेत मांडलं। ते म्हणाले, भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्याकांसाठी खास तरतुदी करून ठेवल्या आहेत। भारतीय नागरिकांना असलेले सर्व अधिकार भारतातील मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांना आहेतच। भारतीय राज्यघटनेनं समाजवादी भारत बनवण्याचं आश्वासन दिलं। समाजवाद म्हणजे समता प्रस्थापित करण्याचं आश्वासन, सर्वांना विकासाची संधी देणं, सर्वांना सुरक्षितता देणं, अशा अनेक गोष्टी राज्यघटनेत आहेत। स्वातंत्र्यानंतर घटनाकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांना देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी पुरेशा तरतुदी घटनेत करताना पुरेसं मार्गदर्शनही करून ठेवलंय। याची जागृती करण्यासाठी ही परिषद आयोजित होणार आहे। मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या पातळीवर महाराष्ट्र राज्यभर ही मोहीम राबवणार आहोत। जमिनी आणि कर्ज मिळवण्याचा प्रश्न, कारागिरांचे खास प्रशिक्षण मिळवण्याचा प्रश्न, अल्पसंख्याक समाजाच्या खास संस्था उभारण्याचा आणि टिकवण्याचा प्रश्न, एकूण शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रश्न, मुस्लिम ओबीसी यांच्या नोंदी राज्य आणि केंद्रीय मागासवर्गीय कमिशनकडे करण्याचा प्रश्न, महाराष्ट्रातील मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न, मदरशांना शाळेचा दर्जा देऊन मदरशातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रश्न, मदरशांचे आधुनिकीकरण, सक्षमीकरण आदी प्रश्नांबाबत भारतीय राज्यघटनेनं अल्पसंख्याक समाजाला संरक्षण दिलंय। मात्र प्रस्थापित व्यवस्थेनं दयाबुद्धीनं आणि वरकरणी आस्था दाखवून जणू उपकार केल्यासारखे थोडेफार प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केलेत, मात्र ते परिपूर्णतेकडे गेलेले नाहीत। म्हणून फॅसिझमचे धोके वाढलेले आहेत। गेल्या 77 वर्षात ससेहोलपट झालेल्या या तरतुदींबाबत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होईल आणि ते या अनुषंगानं बीजभाषण करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं। रियाजभाई शमनजी, डॉ. नवनाथ शिंदे, बाळेश नाईक, अब्दुल वाहिद सोनेखान आदींची उपस्थिती असेल। फारुख गवंडी, महेश परुळेकर, प्राध्यापक अशफाक मकानदार याबाबत प्रमुख मांडणी करतील।